नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजेश खराटे, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, लगेचच अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याकरिता तुम्ही 2 एक्झाम्स दिल्या असतील. त्यापैकी एक म्हणजे JEE मेन्स आणि दुसरी CET. दोघांचे हे रिझल्ट आता तुमच्याकडे काही दिवसांमध्ये येणार आहे आणि त्यानंतर आपली अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असते. तर त्यामधील काही स्टेप्सचं मार्गदर्शन मी तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातलीच पहिली स्टेप म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सीट मॅट्रिक्स आणि डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. ॲडमिशन क्रायटेरिया काय असतो? तर ॲडमिशन क्रायटेरिया म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची असेल आणि त्याचा क्रायटेरिया काय असतो? तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा बघा, तुम्ही 12वीची परीक्षा ही फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री या 3 विषयामधून पास झालेले असले पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 45% मार्क पाहिजे आपल्या बोर्डामध्ये, म्हणजे 300 पैकी 135 मार्क पाहिजे. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 120 मार्क पाहिजे 300 पैकी. आणि हा जर क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत नसाल 135 किंवा 120, तर याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलं आहे की जर तुम्हाला 12वीमध्ये बायोलॉजी विषय असेल किंवा एखादा व्होकेशनल टेक्निकल सब्जेक्ट असेल 200 मार्काचा, तर त्याला 100 पैकी कन्व्हर्ट करून तुम्ही बायोलॉजीचे मार्क किंवा टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्टचे मार्क केमिस्ट्रीच्या ऐवजी ॲड करू शकता. आणि फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी समजून केमिस्ट्रीच्या ऐवजी
बायोलॉजी किंवा टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्टचे मार्क ॲड करून जर 135 किंवा 120 होत असतील तरी सुद्धा तुम्ही इंजिनिअरिंगला एलिजिबल होता. आणि याच्या व्यतिरिक्त मित्र हो, तुम्हाला नॉन झिरो स्कोअर पाहिजे असतो MST CET 2022 मध्ये किंवा JEE मेन पेपर 1 मध्ये, आणि दोन्ही दिलेल्या असतील तर चांगलं असतं. पुढे मी तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये त्याचं महत्त्व सांगणार आहे. जर त्यांनी दोन्ही एक्झाम दिले असेल तर त्याला काय फायदा आहे हे येणाऱ्या स्लाईडमध्ये तुम्हाला कळणार आहे. तर मित्र, हा झाला मिनिमम क्रायटेरिया इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन क्रायटेरिया सुद्धा आहे, रिझर्वेशन पॉलिसी आहे. आणि या रिझर्वेशन पॉलिसीनुसार प्रत्येक कॅटेगरीला काहीतरी रिझर्वेशन दिलेलं आहे. तर SC कॅटेगरीला बघा 13% आहे, STला 7% आहे, आणि NTAला बघा VJ-NTA 3% आहे, NTBला 2.5% आहे, NTCला 3.5% आहे, NTDला 2% आहे, OBCला 19% आहे. म्हणजे बघा या टोटल जर केली आपण याची तर टोटल रिझर्वेशन हे 50% होते, 50% रिझर्वेशन होते. आणि म्हणूनच उरलेला 50% हे ओपन कॅटेगरीला दिलं जातं. रिझर्वेशन पॉलिसीनुसार मग एखाद्या ब्रँचमध्ये जर 60 जागा असतील तर त्या 60 जागा कशा भरणार आहेत सीट मॅट्रिक्सनुसार हे आपण आता बघणार आहोत. मित्र हो, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ह्या 5 ब्रँचेस आहेत. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो इंटेक आहे तो 60 आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो इंटेक आहे तो पण 60 आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा जो इंटेक आहे तो 120 आहे, आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सुद्धा 60 आहे, आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा सुद्धा 60 आहे. अशा 5 ब्रँचेस कॉलेजमध्ये आहेत. आणि एक या कॉलेजमधल्या ज्या इंटेक आहे हा 60च्या पटीमध्ये असतो मित्र हो, किंवा AICTEच्या नियमानुसार सुद्धा 60च्या पटीमध्ये इंटेक असतो. मिनिमम 60, नंतर 120 असू शकतो, 180 असू शकतो. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल शेअर करणार आहे की 60 इंटेक असला की मग सीट मॅट्रिक्स म्हणजे सीट्स कशा भरल्या जातात 60 ह्या, त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो. तर या सीट मॅट्रिक्समध्ये बघा आता तुमचे आयडियाज क्लिअर होतील की 60 जागा जर एखाद्या ब्रँचच्या एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये असतील तर त्या कशा भरल्या जातात. तर बघा 60 जागा ह्या एखाद्या ब्रँचच्या असं समजू आपण, तर 20% हा मॅनेजमेंट कोटा असतो मित्र. 20% मॅनेजमेंट कोटा, तर 60च्या 20% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर त्या 12 येतात. आणि दुसरा एक कोटा असतो तो 15% असतो, त्याला ऑल इंडिया लेवल कोटा म्हणतात. आणि हा ऑल इंडिया लेवल कोटा JEE मेनच्या रँकवरून भरला जातो, ऑल इंडिया लेवलवरून. आणि त्यामुळे जर आपण 60च्या 15% कॅल्क्युलेट केलं तर त्या 9 जागा येतात. आणि उरलेल्या 65% जागा ह्या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे CETच्या मार्कावर जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांनाच मिळत असतात. आणि ह्या येतात 39. आणि या 39चा मित्र हो, नंतर पुन्हा 2 बायफर्गेशन असतात असे, एक 70% आणि एक 30%. तर 70% या 39च्या ह्या सीट्स रिझर्व्ह असतात होम युनिव्हर्सिटीला. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर ज्या मुलांनी बोर्डाची परीक्षा अमरावती युनिव्हर्सिटीतून दिली आहे त्या मुलांना या गजानन महाराज कॉलेजमध्ये 70% जागा रिझर्व्ह असतात. कारण हे कॉलेज अमरावती युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे, त्यामुळे तुमची होम युनिव्हर्सिटी झाली अमरावती, आणि त्याच्यामुळे तुम्हाला 70% जागा रिझर्व्ह आहेत. तर 39च्या 70% जर कॅल्क्युलेट केलं तर त्या मित्र हो 28 येतात. आणि 28 पैकी आत्ताच बघितलं आपण की 50% रिझर्वेशन आहे, म्हणून 50% 14 जागा गेल्या रिझर्वेशनला आणि 14 जागा गेल्या ओपनला. आणि या 39च्या 30% ह्या OHU म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, म्हणजे ज्या मुलांनी अमरावती बोर्डाच्या व्यतिरिक्त जर एक्झाम दिली असेल तर त्या मुलांना, म्हणजे नागपूर, पुणे, लातूर इकडनं जर या कॉलेजमध्ये यायचं असेल तर ते 30%मध्ये येतात. आणि 30% कॅल्क्युलेट केले तर 11 जागा येतात. 11 पैकी 6 रिझर्वेशनला दिल्या असतात आणि 5 ओपन कॅटेगरीला दिले असतात. तर अशा प्रकारचं सीट मॅट्रिक्स मित्र हो प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजचं असंच असतं की 60 जागा असल्या की त्याचं बायफर्गेशन असं असतं. आणि या बायफर्गेशननुसार नंतर सीट मॅट्रिक्स हा असा दिसत असतो मित्र हो. आता हा सीट मॅट्रिक्स एक्झॅक्ट कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रँचचा आहे 2021-22चा, मागच्या वर्षीचा. बघा सँक्शन इंटेक 60 आहे आपल्या कॉलेजला, त्याच्यापैकी बघा 39 जागा CETला दिल्या, 9 जागा JEE मेनला दिल्या आणि 12 जागा इन्स्टिट्यूट सीट्स म्हणजे मॅनेजमेंट. आणि महाराष्ट्रामध्ये मित्र हो एवढ्या कॅटेगरीज आहे, ओपन, SC, ST, VJ, DT, NTB, NTC, NTD आणि OBC.
आणि अजून मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की प्रत्येक कॅटेगरीमध्ये पुन्हा 2 रिझर्वेशन असतात, एक जनरल आणि एक लेडीज प्रत्येक कॅटेगरीमध्ये, आणि त्याच्यात लेडीजला 30% रिझर्वेशन असते. म्हणून प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला लेडीजला काही जागा दिसतील. तर आपण जर होम युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल तर होम युनिव्हर्सिटीच्या कॉलममध्ये बघा, एक एक्झाम्पल शेअर करतो मी. ओबीसीला 19% आरक्षण होतं, तर त्याप्रमाणे 6 जागा आल्या होत्या आणि 6 पैकी 30% जागा लेडीजला दिल्या, म्हणून लेडीजला 2 आणि जनरलला 4. तर मित्रो, असं जर आपण ओबीसी कॅटेगरीचं स्टुडंट असाल तर मुलगी असेल तर तिला 6 जागा अवेलेबल राहतील आणि मुलगा असेल तर त्याला 4 जागा अवेलेबल राहतील. पण याच्यामध्ये सुद्धा एक मुलगी पण घेऊ शकते आणि मुलगा पण घेऊ शकते. त्यामुळे असं हे सीट मॅट्रिक्स बघणं फार आवश्यक असतं की आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला किती जागा येणार आहे. आणि हे सीट मॅट्रिक्स मित्र हो ऑप्शन फॉर्म भरायच्या आधी प्रत्येक कॉलेजचं प्रत्येक ब्रँचचं वेबसाईटवर आलेलं असतंय, पण तुम्हाला अवेअरनेस नसल्यामुळे आपण बघत नाही आणि ऑप्शन फॉर्म भरून टाकतो. याचं हे महत्त्व कळून घ्या मित्र, हे पाहायला पाहिजे. आणि या 60च्या व्यतिरिक्त मित्र 2 स्कीम्स आहेत. एक इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा EWS, आणि ही सँक्शन इंटेकच्या 10% असते बघा. सँक्शन इंटेकच्या 10% म्हणजे 6 जागा. आणि ह्या EWSला 6 जागा दिलेल्या आहे. कोणाला मिळणार आहे की जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहे, ज्यांच्याजवळ EWS सर्टिफिकेट आहे तहसीलदारांनी इश्यू केलेलं आणि ज्यांचं इन्कम 8 लाखाच्या आत आहे. आणि एक दुसरी स्कीम आहे ती 5% आहे, ट्युशन फी वेवर स्कीम. तर या ट्युशन फी वेवर स्कीममध्ये 3 जागा असतात 5%, आणि ह्या सुद्धा कोणत्याही कॅटेगरीच्या मुलांना मिळतात. फक्त त्याचं अट आहे की त्यांचं इन्कम 8 लाखाच्या आत असलं पाहिजे, तहसीलदाराचा दाखला असला पाहिजे 8 लाखाच्या आत, तर तुम्ही सुद्धा याला एलिजिबल आहे. तर हे झालं सीट मॅट्रिक्स मित्र हो आपल्या प्रायव्हेट कॉलेजचं. याच्यात बघा, फिजिकली हँडिकॅपला 1 जागा रिझर्व्ह असते 60 इंटेक असला की, आणि डिफेन्स कॅन्डिडेटला 1 जागा असते रिझर्व्ह. तर अशा प्रकारे हे सीट मॅट्रिक्स तुम्ही बघितलं पाहिजे जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म भरतो. त्याच्या आधी हे वेबसाईटवर आलेलं असतं. तर हे झालं प्रायव्हेट कॉलेज. आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय फरक असतो मित्र? तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघा, अमरावतीचं एक्झाम्पल शेअर करतोय मी तुम्हाला. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 60 जागा आहेत समजा, तर या 60च्या 60 जागा हा त्या मेरिट प्रमाणे स्टेट लेवलवर भरल्या जातात. तिथे CETच्या मार्कावर पूर्ण जागा भरल्या जातात. तिथे JEEचा कोटा नसतो किंवा इन्स्टिट्यूट्स म्हणजे मॅनेजमेंट कोटा सुद्धा नसतो. आणि प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एक ऑर्फन म्हणजे ज्याला आई नाही आहे, वडील नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना 1 जागा रिझर्व्ह असते. आणि ह्या 60 जागा स्टेट मेरिट प्रमाणे मग पूर्ण भरल्या जातात. म्हणून तिथं 70% आणि 30% असं सुद्धा पॅटर्न नसल्यामुळे बघा, ओबीसीला 11 जागा आलेल्या आहे, त्यातल्या लेडीजला 4 दिलेल्या आहे, जनरलला 7 दिल्या आहे. आणि या व्यतिरिक्त 60च्या ह्या 2 स्कीम तिथं पण आहेत, EWSच्या 6 जागा आणि ट्युशन फी वेवर स्कीमच्या 3 जागा. तर असं 60 इंटेक असला की हा सीट मॅट्रिक्स आपण बघितला पाहिजे मित्र. हा झाला फरक गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमधला. त्याच्यानंतर मित्र तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहे. आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतील आपल्याला, तर सेट 1 मध्ये बघा, मी तुम्हाला कॉमन डॉक्युमेंट्स लिहिलेले आहेत की जे सगळ्याच कॅन्डिडेटला तयार ठेवायचे. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, CET JEEची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, एज, डोमिसाईल सर्टिफिकेट, आणि हे सगळ्याच विद्यार्थ्यांनी तयार ठेवायचं आहे सेट 1 मधले डॉक्युमेंट. आता जर तुम्ही SC STला बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2 ॲडिशनल सर्टिफिकेट तयार ठेवायचे आहे. जर तुम्ही OBC, SBC, NT आणि VJला बिलॉंग करत असाल तर सेट 1 प्लस कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2023 हे तारीख आवर्जून आपल्या सर्टिफिकेटवर बघून घ्या. जर हे व्हॅलिड इथपर्यंत नसेल तर नवीन काढून घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पाहिजे 1 वर्षाचं, ते सुद्धा व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2023 पर्यंतचं. तर अशा प्रकारे OBC, SBC, NT आणि VJ या लोकांसाठी हे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहे. नंतर TFWSला अप्लाय करायचं आहे किंवा EWS मधून आपल्याला ऍडमिशन पाहिजे किंवा ओपन कॅटेगरीचे आहे आपल्याला EBC इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला बिलो 8 लाख. मित्रो, जर तुम्ही TFWS मधून भरू इच्छिता किंवा EWS मधून आपल्याला ॲडमिशन पाहिजे असेल किंवा ओपन कॅटेगरीची आहे EBCची सवलत घ्यायची आहे, तर सेट 1 प्लस इन्कम सर्टिफिकेट आणि ते 8 लाखाच्या आतमधलं असलं पाहिजे. आणि EWS सर्टिफिकेट EWS लोकांसाठी तहसीलदारांनी इश्यू केलेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, डिफेन्स कॅन्डिडेटसाठी 1 जागा होती 60 इंटेक असला की. तर डिफेन्स म्हणजे काय, तर ज्याचे वडील मिलिटरीमध्ये आहेत किंवा रिटायर्ड झाले असतील किंवा मरण पावले असतील अशांच्या विद्यार्थ्यांना 1 जागा असते 60चा इंटेक असला की. तर त्याच्यासाठी डिफेन्स सर्टिफिकेट इन प्रोफार्मसी की जे जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिस मधून आपल्याला मिळत असते.
आणि त्या मुलाच्या वडिलाचं डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे की ती महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. तर हे सगळे डॉक्युमेंट्स मित्र तुम्ही काढून ठेवा. जर याच्यामध्ये काही कमतरता असेल तर आजच आपल्याकडे वेळ आहे, ते लगेच काढून घ्या, कारण लगेच प्रवेश प्रक्रिया आता काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक ॲडिशनल माहिती देऊ इच्छितो मी की हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करून ठेवा PDF फॉर्मॅटमध्ये किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये. साईज 256 KBच्या आतमध्ये ठेवा आणि तुमचं फोटोग्राफ आणि सिग्नेचर सुद्धा तुम्ही स्कॅन करून ठेवा. त्याची साईज 15 ते 25 KBच्या आतमध्ये असू द्या. आणि मागच्या वर्षीच्या नोटिफिकेशननुसार तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये आपलं अकाउंट काढायचं आहे आणि या पोस्ट ऑफिसमधलं अकाउंट काढल्यानंतर त्याला आधारला लिंक करायचं आहे. आणि आधारबद्दल मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देऊ शकतो की जसं माझं नाव राजेश महादेव खराटे आहे आणि हे 10वीच्या मार्कशीटवर बरोबर आहे असंच, परंतु मी आधार कार्ड काढताना राजेश महादेवराव खराटे केलं असेल तर हे राव चालत नाही मित्र. तर 10वीच्या मार्कशीटवर जे नाव असेल तेच तुमच्या आधारवर असू द्या, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपच्या बद्दल कोणती अडचण येणार नाही. आणि जर तुम्ही 1 वर्ष गॅप घेतला असेल काही कारणास्तव तर एक गॅप सर्टिफिकेट म्हणजे ॲफिडेविट 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करून ठेवा. आणि एक रॅशन कार्ड असते आपल्याकडे, त्या रॅशन कार्डवर विद्यार्थ्याचं नाव असणं आवश्यक आहे. आणि अशाच प्रकारे पोस्ट ऑफिसचे जे अकाउंट आहे त्याचं पहिलं पेज सुद्धा स्कॅन करून आपल्या या सगळ्या डॉक्युमेंट सोबत ठेवायचं आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलेले एका पेनड्राईव्हमध्ये ठेवा किंवा आपल्या ईमेल IDवर ठेवा, जेणेकरून जिथं जिथं आपल्याला लागेल तिथं आपल्याला लगेच प्रोड्यूस करता येतील. आणि याच्या व्यतिरिक्त मित्र तुम्हाला ऑनलाईन जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म करायचं असते त्यावेळेस एक ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जनरेट होणार असतो, तर तो ID आणि पासवर्ड सुद्धा आपला डिस्क्लोज करू नका. आणि अशा प्रकारे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस 3 सेट झेरॉक्स तुम्ही तयार ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रवेश प्रक्रियेला काही अडचण येणार नाही. की एवढी माहिती दिल्यानंतरही तुम्हाला जर काही अडचण असेल तर आमची जी सेल आहे, ॲडमिशन सेल आहे, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगावची जी ॲडमिशन सेल आहे, तर त्या सेलमध्ये हे लोक आम्ही काम करतो. आणि या लोकांचे मी तुम्हाला नंबर शेअर करू इच्छितो. तर BE डायरेक्ट सेकंड इयर किंवा ME याच्याबद्दल जर तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या क्रमांकावर फोन करून कोणालाही माहिती विचारू शकता. तसेच आमच्या कॉलेजला एक MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स आहे, तर त्याकरिता तुम्ही या नंबरवरती कॉल करा आणि पूर्ण माहिती मिळवा. याच्या व्यतिरिक्त मित्र हो, आमचा ईमेल ID आहे principal@ssgmce.ac.in किंवा आमच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता www.ssgmce.ac.in. हा QR कोड स्कॅन करून डायरेक्ट आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. मित्र हो, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला जर चांगली वाटली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.